39 वर्षांनी न्याय मिळाला, पण गेलेलं आयुष्य कोण परत देणार? नमस्कार. आजची बातमी ऐकताना एक प्रश्न तुमच्या मनात नक्कीच असा आला असेल, न्याय मिळाला पण तो वेळेवर मिळाला का? कारण एक व्यक्ती त्याच्या नावावर 100 रुपयांचा लाच घेण्याचा आरोप, प्रकरण सुरू झालं आणि न्यायालयाचा अंतिम निकाल आला. तब्बल 39 वर्षांनी छत्तीसगड मधील जागेश्वर प्रसाद अवधिया 1986 मध्ये त्यांच्यावर 100 रुपये लाच घेतल्याचा आरोप झाला. तेव्हा ते रायपूर मध्ये मध्य प्रदेश राज्य मार्ग वन परिमंडळात बिल असिस्टंट म्हणून काम करत होते. लोकायुक्तांकडे तक्रार झाली, ट्रॅप लावण्यात आला, 2 50 रुपयांच्या नोटांवर फिनॉप्थेलिन पावडर लावण्यात आला आणि त्यानंतर त्यांना पकडण्यात आलं. मात्र ही केस तिथे संपली नाही. 2004 मध्ये ट्रायल कोर्टाने त्यांना दोषी ठरवलं, 1 वर्षाची शिक्षा आणि दंड ठोठावला. अवधिया यांची उच्च न्यायालयात अपील केलं आणि 9 सप्टेंबर 2025 रोजी छत्तीसगड उच्च न्यायालयाने त्यांची दोषसिद्धी रद्द करून त्यांना निर्दोष मुक्त केलं. कारण न्यायालयाच्या मते लाच मागितल्याची आणि स्वीकारल्याची आवश्यक बाब प्रॉसिक्युशनला पुराव्यांमधून सिद्ध करता आली नाही. फक्त लाचेच्या नोटा सापडणं पुरेसं नाही, मागणी आणि स्वीकार यांचा कायदेशीर पुरावा आवश्यक आहे. आता इथे थांबा आणि स्वतःला एक प्रश्न विचारा, जर एखादा माणूस खरंच दोषी असेल तर त्याला 39 वर्षांची शिक्षा मिळण्यात काय अर्थ आहे? आणि जर तो निर्दोष असेल तर त्याची गेलेली 39 वर्ष कोण परत देणार? हा प्रश्न फक्त जागेश्वर अवधियांचा नाही, हा प्रश्न आहे प्रत्येक सामान्य नागरिकाचा, प्रत्येक न्यायालयाच्या निकालाचा. पण तोपर्यंत माणसाचं आयुष्य पुढे जात असतं. नोकरी जाते, पदोन्नती थांबते, उत्पन्न थांबतं, कुटुंबावर आर्थिक भार येतो, समाजात बदनामी होते, मुलांच्या शिक्षणावर परिणाम होतो, मानसिक ताण वाढतो आणि वर्षानुवर्ष माणूस कोर्टाच्या तारखेकडे पाहत राहतो. अवधिया यांच्या बाबतीतही माध्यमांच्या वृत्तांनुसार निलंबन, बदली, वेतनातील घट, पदोन्नती आणि निवृत्तीनंतरच्या अधिक अडचणी यांचा त्यांना सामना करावा लागला. म्हणून प्रश्न फक्त कोर्टाने शेवटी काय निकाल दिला हा नाही. खरा प्रश्न आहे, निकाल येईपर्यंत त्या माणसाचं काय झालं? पण आता मोठा प्रश्न, भारताची न्याय व्यवस्था खरंच एवढी ढासळली आहे का? इथे उत्तर थोडं वेगळं आहे. न्याय व्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे असं म्हणणं चुकीचं ठरेल. कारण याच न्याय व्यवस्थेने अवधिया यांना शेवटी निर्दोष मुक्त केलं. उच्च न्यायालयाने पुरावे तपासले, कायद्याचा निकष लावला आणि खालच्या न्यायालयाचा निर्णय रद्द केला. म्हणजे न्याय व्यवस्थेत स्वतःची चूक दुरुस्त करण्याची क्षमता आहे. पण समस्या आहे ही दुरुस्ती होण्यासाठी लागणारा वेळ. आणि हाच आपल्या न्याय व्यवस्थेचा सर्वात मोठा प्रश्न आहे. भारतात किती प्रकरणं प्रलंबित आहेत? नॅशनल ज्युडिशियल डाटा ग्रिडच्या ताज्या उपलब्ध आकडेवारीनुसार देशभरातील विविध न्यायालयांमध्ये सुमारे 5 कोटी प्रकरणं निलंबित आहे. यात जवळपास 1.13 कोटी सिव्हिल केसेस आणि 3.85 कोटी क्रिमिनल केसेस आहेत. आणि आणखी धक्कादायक गोष्ट म्हणजे या प्रलंबित प्रकरणांपैकी लाखो प्रकरण अनेक वर्षापासून सुरू आहे. जुलै 2026 मध्ये सरकारने संसदेत दिलेल्या माहितीनुसार देशभरातील विविध न्यायालयांमध्ये 20 कोटीपेक्षा जास्त काळ प्रलंबित असलेली 11.73 लाखांहून अधिक प्रकरण होती. आता विचार करा, 20 वर्ष म्हणजे एका मुलाचं बालपण संपून त्याचं तारुण्य सुरू होण्या इतका काळ. आणि काही केस 30 वर्ष 40 वर्ष चालतात. मग हा फक्त न्यायालयाचा बॅकलॉग आहे का, की हा लोकांच्या आयुष्याचा बॅकलॉग आहे? मग प्रकरण एवढी वर्ष का चालतात? याचं उत्तर फक्त न्यायाधीश कमी आहेत इतकं सोपं नाही. समस्या अनेक स्तरांवर आहे. पहिला मुद्दा, न्यायाधीशांची संख्या आणि वॅकन्सीज. न्यायाधीशांची रिक्त पद ही नक्कीच गंभीर समस्या आहे. 2026 मध्ये हायकोर्टमध्ये मोठ्या प्रमाणावर न्यायाधीशांची पद रिक्त असल्याचं उपलब्ध आकडेवारीवरून दिसतं. काही हायकोर्टमध्ये वॅकन्सी रेट अत्यंत मोठा आहे. पण फक्त जज वाढवले आणि समस्या संपली असंही नाही. कारण एका जज समोर शेकडो किंवा हजारो प्रकरणं असतील तर प्रत्येक प्रकरणाला
पुरेसा वेळ देणं कठीण होतं. म्हणून ज्युडिशियल कॅपॅसिटी वाढवणं आवश्यक आहे. दुसरा मुद्दा, पोलीस तपास. फौजदारी खटला न्यायालयात येण्याआधी त्याची सुरुवात पोलीस तपासापासून होते. जर तपास उशिरा झाला, पुरावे उशिरा जमा झाले, सीसीटीव्ही फुटेज वेळेत मिळालं नाही, फॉरेन्सिक रिपोर्ट उशिरा आली, साक्षीदार शोधायला उशीर झाला, तर केस कोर्टात गेल्यावरही त्याचा परिणाम होतो. 2026 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने जवळपास 2 दशकं प्रलंबित असलेल्या इन्व्हेस्टिगेशनच्या प्रकरणात स्पष्ट केलं की कॉन्स्टिट्यूशनल कोर्टच्या अशा अमर्यादित विलंबाकडे मूक प्रेक्षक म्हणून पाहू शकत नाही. म्हणजे न्यायाचा विलंब फक्त कोर्टात होत नाही, तो कधी कधी तपासाच्या पहिल्या दिवसापासून सुरू होतो. तिसरा मुद्दा, तारखा आणि ऍडजस्टमेंट्स. आपल्या न्यायव्यवस्थेत एक शब्द सामान्य नागरिकाला फार परिचित आहे, तारीख. तारीख मिळते, पुढची तारीख मिळते, वकिलांची तयारी, साक्षीदार उपलब्ध नाही, कागदपत्र आले नाही, तपास अधिकारी उपस्थित नाही, कधी आरोपी नाही, कधी तांत्रिक कारण, कधी केस पुढे ढकलली जाते. प्रत्येक ऍडजर्नमेंट कायद्याने चुकीचे नसते, काही वेळा ती आवश्यक असते, पण अनावश्यक ऍडजर्नमेंट ही न्यायव्यवस्थेच्या गतीचा शत्रू आहे. म्हणून प्रत्येक तारखेला आज काय प्रगती झाली याचं उत्तर असायला हवं. चौथा मुद्दा, वकील. इथे वकिलांवर एकतर्फी आरोप करणं योग्य नाही, कारण चांगला वकील हा न्याय व्यवस्थेचा अत्यंत महत्वाचा भाग आहे. तो आरोपीच्या अधिकाराचं रक्षण करतो, पीडिताची बाजू मांडतो, कायद्याचा योग्य अर्थ न्यायालयासमोर ठेवतो. पण अनावश्यक विलंब करण्यासाठी कायदेशीर प्रक्रियेचा वापर झाला तर रिपीटेड ऍडजर्नमेंट्स, अनावश्यक ऍप्लिकेशन्स, प्रकरण लांबण्यासाठी प्रोसिजरल टॅक्टिक्स यावर नियंत्रण आवश्यक आहे. म्हणून माझ्या मते वकिलांच्या अधिकारांसोबत त्यांच्या व्यावसायिक जबाबदारीचीही चर्चा झाली पाहिजे. पाचवा मुद्दा, सरकार आणि सरकारी वकील. भारतामध्ये सरकार स्वतः सर्वात मोठ्या लिटिजेंट्स पैकी एक आहे. सरकारी विभागांमधील निर्णयांवरून सर्व्हिस मॅटर्स, लँड डिस्प्यूट्स, टॅक्स मॅटर्स, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह डिस्प्यूट्स या सगळ्या प्रकरणांमुळे मोठा भार येतो. म्हणून सरकारने प्रत्येक प्रकरणात कोर्टात जाऊ ही पहिली प्रतिक्रिया ठेवण्यापेक्षा जिथे शक्य आहे तिथे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह रिझोल्युशन आणि मेडिटेशनचा वापर करायला हवा. आणि सरकारी वकिलांनाही प्रकरण पुढे नेण्यासाठी आवश्यक कागदपत्रांचा वेळेवर तयार ठेवली पाहिजे. सहावा मुद्दा, न्यायाधीशांची भूमिका. न्यायाधीश हा फक्त निकाल देणारा अधिकारी नाही, तो केस मॅनेजमेंट करणारा देखील असतो. माझ्या मते प्रत्येक न्यायालयाने केस टाइमलाईन निश्चित करायला हवी. पुरावे कधी, साक्षी कधी, फायनल ऍडजस्टमेंट कधी, फायनल आर्ग्युमेंट्स कधी, जजमेंट कधी, हे शक्य तिथे आधीच निश्चित केलं पाहिजे. आणि अनावश्यक तारखांना स्पष्ट कारण असलं पाहिजे, कारण एका न्यायालयात एका दिवसाला 100 प्रकरण लिस्टेड असतील आणि प्रत्येकाला पुरेसा वेळ मिळत नसेल तर बॅकलॉग कमी होणार कसा. सातवा मुद्दा, सामान्य नागरिकाची ही जबाबदारी. आपण फक्त सरकार दोषी, न्यायाधीश दोषी, वकील दोषी असं म्हणू शकत नाही. न्याय व्यवस्थेवर नागरिकांचाही परिणाम होतो. खोटे खटले, खोटी साक्ष, पुरावे लपवणं, वारंवार गैरहजर राहणं यामुळे न्यायालयाचा वेळ जातो. म्हणून खोट्या प्रकरणांवर कठोर कारवाई आणि खऱ्या प्रकरणांना जलद न्याय ही दोन्ही बाजू एकाच वेळी आवश्यक आहे. पण सर्वात मोठा प्रश्न, निर्दोष सुटल्यानंतर नुकसान भरपाईचं काय. आता आपण पुन्हा जागेश्वर अवधियांकडे येऊया. समजा एखादा माणूस 30 वर्ष केस लढला, शेवटी तो निर्दोष सुटला. मग प्रश्न, त्याचं गेलेलं उत्पन्न कोण देणार, त्याची रेप्युटेशन कोण परत देणार, त्याच्या मुलाचं नुकसान कोण भरून काढणार, मानसिक त्रासाची किंमत कोण मोजणार. आपल्या कायद्यात काही परिस्थितींमध्ये कॉम्पेन्सेशनचे मार्ग आहेत आणि सर्वोच्च न्यायालयानेही अशा प्रकरणांमध्ये दीर्घकाळाच्या इनकॅरिकेशन आणि आर्टिकल 21च्या अधिकारांचा गंभीर विचार केला आहे. पण निर्दोष व्यक्तीने वर्षानुवर्ष न्यायालयात लढल्यानंतर तुम्ही निर्दोष आहात एवढंच सांगून सरकारची जबाबदारी संपायला नको. माझ्या मते काय बदलायला हवं. आता मी सरळ मुद्द्यावर येतो. पहिला बदल, टाइम बाउंड जस्टिस. प्रत्येक केसला रिअलिस्टिक टाइमलाईन हवी.
गंभीर फौजदारी प्रकरणांना प्रायोरिटी, ज्येष्ठ नागरिकांची प्रकरण वेगाने आणि दशकानुदशक प्रलंबित असलेल्या केससाठी स्पेशल डिस्पोजल मेकॅनिझम. दुसरा बदल, जज वॅकन्सीज टाइम बाउंड भराव्यात. रिक्त पद वर्षानुवर्ष राहू नये. न्याय व्यवस्था ही देशाच्या पायाभूत सुविधांसारखीच महत्वाची आहे. रस्ता, पूल, विमानतळ यासाठी पैसा लागतो, पण नागरिकाला न्याय देण्यासाठीही न्यायालय, न्यायाधीश, कर्मचारी आणि तंत्रज्ञान लागते. तिसरा मुद्दा, पॉलिसी इन्व्हेस्टिगेशन मध्ये अकाउंटेबिलिटी. तपासाला डेडलाईन. फॉरेन्सिक लॅबोरेटरी मध्ये कॅपॅसिटी. डिजिटल एव्हिडन्स हँडलिंग, सीसीटीव्ही प्रिझर्वेशन आणि इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर बदलला तर केस पुन्हा शून्यापासून सुरू होऊ नये. चौथा बदल, ऍडजर्नमेंट वर नियंत्रण. तारीख मागितली, कारण नोंदवा. रिपीटेड ऍडजर्नमेंट. योग्य जस्टिफिकेशन द्या. अनावश्यक विलंब टाळा. त्यावर खर्च किंवा प्रोसिजरल कॉन्सिक्वेन्स असावा. पाचवा बदल, वकिलांसाठी प्रोफेशनल केस मॅनेजमेंट. वकील म्हणजे फक्त आपल्या क्लायंटसाठी लढणारा नाही, तो न्याय व्यवस्थेचा ऑफिसर ऑफ द कोर्ट ही आहे. म्हणून क्लायंटचा हक्क प्लस न्यायालयाचा वेळ दोन्हींचा आदर झाला पाहिजे. सहावा बदल, न्यायालयीन तंत्रज्ञान. भारताने ई कोर्ट मध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. ई कोर्ट फेज 3 साठी सुमारे 7,210 कोटींचा प्रकल्प मंजूर करण्यात आला असून त्यात डिजिसेशन्स, पेपरलेस कोर्ट, व्हर्च्युअल हिअरिंग्स, इंटरऑपरेबिलिटी, AI, एनालिटिक्स आणि OCR यांचा समावेश आहे. पण टेक्नॉलॉजी म्हणजे फक्त कम्प्युटर लावणं नाही. टेक्नॉलॉजीने केसची पुढची तारीख, डिले रिझन, एव्हिडन्स स्टेटस आणि पेंडिंग स्टेजची नागरिकांना समजली पाहिजे. आणि सातवा सर्वात महत्वाचा बदल, न्यायालयीन विलंबाला सामान्य समजणं बंद करा. ही माझ्या मते सर्वात मोठी मानसिक सुधारणा आहे. आपण म्हणतो कोर्टात केस आहे, वेळ लागेल, पण वेळ म्हणजे कुणाचं आयुष्य आहे. एखादा तरुण 25 वर्षाचा असताना केस दाखल करतो आणि 60 वर्षाचा झाल्यावर निकाल देतो, तर त्या व्यक्तीच्या आयुष्यातील 35 वर्ष फक्त तारीख आणि पुढच्या तारखेत गेली. हे सामान्य नाही, हे स्वीकारण्यासारखं नाही. पण एक गोष्ट स्पष्ट, याचा अर्थ असा नाही की सगळे न्यायाधीश दोषी आहेत. नाही, अनेक न्यायाधीश प्रचंड वर्कलोड मध्ये काम करतात. अनेक वकील प्रामाणिकपणे प्रकरण पुढे नेतात. अनेक पोलीस अधिकारी कठीण परिस्थितीत तपास करतात. अनेक सरकारी कर्मचारी प्रामाणिकपणे काम करतात. समस्या व्यक्तिपुरती मर्यादित नाही, समस्या सिस्टीम डिझाईनची आहे. आणि सिस्टीम बदलायचा असेल तर प्रत्येकाने आपली भूमिका बदलली पाहिजे. न्यायाधीशांची भूमिका काय? न्यायाधीशांनी अनावश्यक विलंब रोखला पाहिजे. केस मॅनेजमेंट मजबूत केलं पाहिजे. कमकुवत प्रोसिक्युशन असल्यास कायदेशीर कसोटीवर निर्णय घेतला पाहिजे. आणि न्याय देताना न्याय झाला पाहिजे. इतकंच नाही तर न्याय वेळेत झाला पाहिजे. हेही लक्षात ठेवलं पाहिजे. कारण सर्वोच्च न्यायालयाने अनेक दशकांपासून स्पीडी ट्रायल्स हा आर्टिकल 21 मधील जीवन आणि वैयक्तिक स्वातंत्र्याचा अधिकाराशी जोडलेला अधिकार असल्याचं स्पष्ट केलं आहे. पोलिसांची भूमिका काय? FIR पासून फायनल इन्व्हेस्टिगेशन पर्यंत पुरावा मजबूत, तपास वैज्ञानिक, वेळेत चार्जशीट, साक्षीदाराचं संरक्षण, डिजिटल एव्हिडन्स योग्य हाताळणी आणि आरोपी पकडला म्हणजे तपास पूर्ण असंही नाही. दोष सिद्ध करण्या इतका पुरावा तयार करणं ही खरी जबाबदारी आहे. वकिलांची भूमिका काय? वकिलाने आपल्या क्लायंटसाठी पूर्ण ताकदीने लढावं, पण न्यायालयाचा वेळ जाणीवपूर्वक वाया घालू नये. कायदेशीर हक्काचं संरक्षण आणि न्यायालयीन प्रक्रियेचा आदर दोन्ही एकत्र असले पाहिजेत. नागरिकांची भूमिका काय? खोटे आरोप करू नका, खोटी साक्ष देऊ नका, पुरावे लपवू नका आणि कोर्टाचा निकाल आवडला नाही म्हणून न्याय व्यवस्थेवर विश्वासच ठेवायचा नाही असंही करू नका. न्याय व्यवस्था सुधारायची असेल तर तिच्यावर प्रश्न विचारणं आवश्यक आहे, पण प्रश्न तथ्यावर आधारित असले पाहिजे. आणि आता पुन्हा जागेश्वर अवधिया. 1986 एक आरोप 100 रुपये. 2004 दोष सिद्धी. 2025 उच्च न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता. आता त्यांच्या आयुष्याकडे पाहिलं तर एक गोष्ट स्पष्ट दिसते, न्यायालयाचा अंतिम निकाल एका दिवसाचा असतो, पण न्याय मिळण्याची प्रक्रिया अनेक वर्ष चालते. म्हणून जस्टिस डिले इज जस्टिस डिनाय ही फक्त इंग्रजी म्हण नाही, ही
सामान्य माणसाच्या आयुष्याची वस्तुस्थिती बनू नये. शेवटचा प्रश्न, आपण असा भारत बनवू शकतो का जिथे एखाद्या नागरिकाला न्याय मिळण्यासाठी त्याचं संपूर्ण आयुष्य संपण्याची वाट पाहण्याची गरज लागणार आहे का? जिथे एफआयआर वेळेत होईल, तपास वेळेत होईल, ट्रायल वेळेत होईल, अपील वेळेत होईल आणि निर्दोष माणसाला निर्दोष सिद्ध करण्यासाठी त्याची तारुण्याची वर्ष खर्च करावी लागणार नाही. कारण न्याय व्यवस्थेचा खरा उद्देश फक्त शेवटी योग्य निकाल देणे इतकाच नाही, तर योग्य निकाल योग्य वेळेत देणे हा आहे. आणि म्हणून आजचा प्रश्न जागेश्वर अवधियांचा नाही, तो तुमचा आहे, माझा आहे, प्रत्येक सामान्य भारतीयाचा आहे. न्याय उशिरा मिळाला तरी न्याय मिळाला असं म्हणणं, असं आपण किती वर्ष म्हणत राहणार? तुमच्या मते भारताच्या न्याय व्यवस्थेत सर्वात आधी कोणता बदल झाला पाहिजे? न्यायाधीश वाढवणे, पोलीस तपास सुधारणे, वकिलांच्या ऍडजस्टमेंटवर नियंत्रण, फास्ट ट्रॅक कोर्ट की न्यायालयीन व्यवस्थेची पूर्ण केस मॅनेजमेंट पद्धत बदलणे? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच तथ्यावर आधारित सामान्य माणसाच्या प्रश्नावर थेट चर्चा करणाऱ्या व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.